नमस्कार सर्वांना, मी कृष्णा काळे आणि आपण आज बघणार आहोत बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन स्कॉलरशिपचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिली पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत आणि बीएससी, बीकॉम, डीएड, बीएड आणि एमबीए तसंच बीएचएमएस, बीएसएमएस सर्व तुम्ही कुठलंही शिक्षण घेत असाल तरी तुम्हाला बांधकाम कामगारातून स्कॉलरशिप भेटणार आहे। 2,500पासून तर 1,00,000पर्यंत ही स्कॉलरशिप असते आणि ह्याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तर तो आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील। चला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे बांधकाम कामगार किंवा कामगार कल्याण असं सर्च करायचं आहे। आता जसंही तुम्ही तुमच्या गुगलवर कामगार कल्याण सर्च करशाल, जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराची जी पहिली वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची आपल्याला। आता तिला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर बांधकाम कामगाराची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल। त्यामधील जो दुसऱ्या नंबरचा टॅब आहे बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज करा, यावर क्लिक करायचंय तुम्हाला। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर न्यू क्लेम असा ऑप्शन ओपन होईल। आता रजिस्ट्रेशन नंबर, तुमची जी पावती आहे ती ऍक्टिव्ह असली पाहिजे आणि ऍक्टिव्ह पावतीचा जो नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचा। आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। 6 अंकी असा ओटीपी येणार आहेत आणि तो ओटीपी आपल्या इथं टाकून घेऊन तुम्हाला इथं व्हॅलिड ओटीपी वर क्लिक करायचं आहे। जर ओटीपी केला नाही तर रिसेंड करायचा आहे आणि रिसेंड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी येईल तो इथं टाकून व्हॅलिड ओटीपी वर क्लिक करायचा। केल्यानंतर आपल्याला फॉर्म ओपन होईल। आता ज्यांची सर्वप्रथम फॉर्म भरतोय त्यांची बँकेची डिटेल आपल्या समोर ओपन होऊन येईल। तुम्ही बघू शकता इथं अर्जदाराचे बँक तपशील, आपल्याला तुम्ही कुठलाही फॉर्म भरत असाल जर बँके डिटेल भरेल नसेल तर आपल्याला भरून घ्यायची। जसं की आयएफसी कोड टाकल्यानंतर बँकेची आपोआप डिटेल येईल। त्याच्यानंतर अकाउंट नंबर आपल्याला दोनदा टाकायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि डबल कन्फर्मेशन अकाउंट नंबर दोनदा तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे। आता इथं बघू शकता आपण मी अकाउंट नंबर टाकून घेतो आहे आणि दुसऱ्यांदा पण अकाउंट नंबर टाकून घेतलेला आहे। नंतर अकाउंट नंबर मॅच असं आपल्या समोर येईल। आपल्याला केंद्र निवडायचंय, जे तुमचा तालुकाचं केंद्र असेल सर्वप्रथम फॉर्म भरले केंद्र निवडून घ्यायचंय आणि योजना श्रेणीमध्ये एज्युकेशन शैक्षणिक योजना ते निवडून घ्यायचंय। आता योजना निवडा। आता योजना श्रेणीमध्ये बघा E1, E2, E3, E4, E5, E6, E7 असं योजना आहे। तर आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे जर असेल ते आपल्याला निवडून घ्यायची। आता ग्रॅज्युएशनचा फॉर्म भरायचा होता म्हणून मी E4 निवडून घेतली। आता तुम्हाला जर योजना श्रेणीमध्ये माहित नसेल तर तुम्हाला पुस्तकात भेटतं, ती बघून घ्यायची। तिथं तुमचा जो मुलगा आहे तुमचा नॉमिनी, त्या मुलाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे। मुलगा असेल मुलगी असेल, ज्या मुलाचा फॉर्म भरायचा ते निवडून घ्यायचं आहे। आता इथं महाविद्यालयाचं आपल्याला नाव टाकून घ्यायचंय। तुमचं जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचं पूर्ण नाव आपल्याला फुल फॉर्म मध्ये टाकून घ्यायचंय। कॉलेजचं महाविद्यालयाचं तुमच्या कॉलेजचं जे नाव आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत असाल ते कॉलेजचं संपूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जसं की मी इथं टाकून घेत आहे त्या कॉलेजचं संपूर्ण नाव, जे कॉलेजचं नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे। आता कॉलेजचं नाव पूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला समोर येतो महाविद्यालयाचा पत्ता। आता महाविद्यालयाचा पत्ता टाकताना तुम्हाला तो ऍड्रेस टाकायचा आहे। तुमचा त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा ते जसं असेल तो ऍड्रेस तुम्हाला कॉलेजचा तुमच्या बोनाफाईडवर आयडेंटिटी कार्डवर असतो तुमचा ऍड्रेस कॉलेजचा। तो ऍड्रेस तुम्हाला शाळेचा कॉलेजचा जो असेल तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे। आता ऍड्रेस संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। ऍड्रेस भरताना व्यवस्थित तुम्हाला सर्व ऍड्रेस वगैरे टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे दिसत असेल तुम्हाला पदवीचं नाव। आता पदवीचं नाव सिलेक्ट करायचं आहे। ऍड्रेस पूर्ण भरून घेतल्यानंतर तुम्हाला तुमची कोणती पदवी आहे, तुम्ही आता आपण E4 मध्ये भरतोय म्हणजे तुम्ही जीही कुठली डिग्री घेत असाल तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। जर आता त्याच्यानंतर तुमचं जी डिग्री आहे पदवीचं नाव ते तुम्हाला फुल फॉर्म मध्ये टाकून घ्यायचं आहे। आता जसं की मी बीएससी चा फॉर्म भरतोय म्हणून बॅचलर ऑफ सायन्स किंवा BCS करत असेल तर बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, BA करत असेल तर
त्याप्रमाणे तुम्हाला इथं टाकून घ्यायचंय. आता इयर निवडायचंय, शैक्षणिक वर्ष निवडून घेतलेलं आहे. महाविद्यालयाचे ईमेल आयडी तुमच्या बोनाफाईडवर असते, तुमच्या महाविद्यालयाची ईमेल आयडी, ती आपल्याला ईमेल आयडी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर महाविद्यालयाचा फोन नंबर. तुम्हाला हे शाळेकडून डॉक्युमेंट लागतात. शाळेकडून जर तुम्ही 10वीच्या पुढचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला बोनाफाईड आणि आयडेंटिटी कार्ड शाळेकडून लागतं. बोनाफाईड हे ऑप्शनली आहे, तरी सुद्धा आपल्याला बोनाफाईड घ्यायचं आहे. तुम्हाला महाविद्यालयाची ईमेल आयडी आणि फोन नंबर हा कंपल्सरी आहे. तुम्ही बोनाफाईड आणि आयडेंटिटी कार्ड घेताना ते कंपल्सरी घ्या. आणि 10वीच्या आत म्हणजे पहिलीपासून जर 10वी पर्यंत फॉर्म भरत असाल तर त्या मुलांना शाळेतून बोनाफाईड आणि उपस्थिती प्रमाणपत्र हे 2 लागतं. आणि जे कॉलेजचे आहेत त्यांना बोनाफाईड आणि आयडेंटिटी कार्ड हे दोन्ही कॉलेजचे लागतात. त्याच्यासोबत महाविद्यालयाची ईमेल आयडी आणि फोन नंबर. आता इथं आपण महाविद्यालयाची जी ईमेल आयडी आहेत कॉलेजची, ती ईमेल आयडी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता कॉलेजचा जो फोन नंबर आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तुमच्या कॉलेजचा जो फोन नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. तुमची शाळेची प्रवेश दिनांक, तुमच्या शाळेचा जो प्रवेश दिनांक आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड आपल्याला अपलोड करायचं आहे. हे सगळं तुम्हाला PDF स्वरूपात तुम्ही तुमच्या स्कॅन करून घ्या. महाविद्यालयाचं शैक्षणिक बोनाफाईड, महाविद्यालयाचं ओळखपत्र, पाल्याचं आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुक हे आपल्याला अपलोड करायचं आहे PDF स्वरूपात. आता मी एक एक अपलोड करत आहे. तुम्ही इथं बघू शकता. आपल्याला शैक्षणिक बोनाफाईड तुम्ही JPG, PNG, PDF स्वरूपात अपलोड करू शकतात. इथं ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आता PDF स्वरूपात बेस्ट आहेत, कारण ते फाटत नाही, व्यवस्थित दिसतं. तर आपण जे कॉलेजचं बोनाफाईड आहे तर ते कॉलेजचं बोनाफाईड आता अपलोड करून घ्यायचं आहे. एक एक डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम बोनाफाईड अपलोड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर कॉलेजचं जे ओळखपत्र आहे ते अपलोड करून घेतो. आता कॉलेजचं ओळखपत्र आहे जे अपलोड केल्यानंतर आपल्याला पाल्याचा आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केलं. त्याच्यानंतर राशन कार्डचे दोन्ही प्रत, सुरुवातीचं पेज आणि लास्ट पेज दोन्ही PDF स्वरूपात त्यात घेऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बँक पासबुकचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कागदपत्र व्हेरीफाईड पडताळणी त्याच्यावर ओके क्लिक करायचं. आता आपलं सर्व डॉक्युमेंट, सर्व जो फॉर्म आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा, व्यवस्थित भरलेला आहेत का, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत का. आणि क्लिक लोडिंग व्हिजिट म्हणजे तुम्ही कामगार केंद्राला भेट देण्याची तारीख आपल्याला सिलेक्ट करायची. बघा इथं जे व्हाईट अक्षरात असेल ते आपला स्लॉट अवेलेबल आहे, तो आपल्याला ती तारीख निवडून घ्यायची आहे. ती तारीख सिलेक्ट करायची आहे जी व्हाईट मध्ये दिसते, तोपर्यंत पुढे घेत चालायचं आहे. तुम्हाला जिथं स्लॉट उपलब्ध असेल म्हणजे व्हाईट मध्ये दिसत असेल ती तारीख आपल्याला निवडून घ्यायची आहे. ती तारीख आपल्यासाठी निवडायची आहे. आणि इथं सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचंय. तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा लोडिंग घेणार आहेत. आणि लोडिंग घेतल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे. आता थोडा इथं लोडिंग घेत आहेत. आणि लोडिंग घेतल्यानंतर आपल्याला दिसेल की हा फॉर्म जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट होणार आहे. बघा आता लोडिंग सध्या सुरू आहेत. आणि त्याच्यानंतर बघा क्लेम ऍप्लिकेशन सेव्ह म्हणजे क्लेम ऍप्लिकेशन आपलं सबमिट झालेलं आहे सक्सेसफुली. आता त्याची जी प्रिंट आहे ती प्रिंट आपल्याला काढायची आहेत. आणि त्याच्यावर सर्व लाभार्थी, किती रक्कम भेटणार आहेत, कोणत्या तारखेला आपल्याला त्या केंद्रावर जायचं आहे ते सर्व दिसणार आहेत. आणि ही प्रिंट तुम्हाला प्रिंट काढून द्यायची आहे. आणि त्या तारखेलाच तुम्हाला तिथं तालुका केंद्रावर उपस्थित राहायचं आहे, नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाईल. त्याच्यामुळे त्यांना सांगायचं आहे की त्याच तारखेला बांधकाम कामगाराच्या ऑफिसला, तालुकाच्या ऑफिसला तुम्हाला हजर राहायचंय. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्जावर कशा पद्धतीने शिक्का मारला, तुमचे मूळ कागदपत्र योग्य आहे का, असा जर शिक्का मारला तर तुमचा अर्ज 100% मंजूर होतो. आणि तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये पैसे येतात. आणि जर तुमचे मूळ कागदपत्र अयोग्य असा जर शिक्का मारला तर तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट होतो आणि तुम्हाला परत एकदा अर्ज करावा लागतो. याची सगळ्यांनी नोंद घ्या. सगळ्यांनी व्यवस्थितपणे तुम्हाला कशा पद्धतीने शिक्का मारला ते माहिती करून घ्या. आणि ते तुम्हाला जशा पद्धतीने जर योग्य शिक्का मारला तरच तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर होत असतो. अशाच बांधकाम कामगाराची जी महत्वाची अपडेट आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद सर्वांचे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन माहिती तुमच्यासाठी येत असते, त्याच्यासाठी आताच आपले सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.